भारत माता की, भारत माता की, वंदे। थकला वाटत सगळे लोक, वंदे। भारतीय जनता पक्षाचे कोपरगाव नगरपालिकेचे आपले उमेदवार सन्माननीय चंदनजी यांच्या प्रचारार्थ आज उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, आमच्या सर्वांचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस, मंत्रिमंडळातील माझे सहकारी मान्य गिरीश भाऊ महाजन, आपल्या माजी आमदार स्नेहलताताई कोले, माझे मित्र आणि संजीवनी उद्योग समाजाचे अध्यक्ष माननीय विपिन, विधानसभेतले माझे सहकारी विक्रमजी पाचपुते, माननीय विवेक भैया कोले, बोरावके, भारतीय जनता पार्टी आघाडीचे सर्व उमेदवार, पदाधिकारी, उपस्थित बंधू भगिनी आणि मित्र, आज जिल्ह्यामध्ये ही पहिलीच प्रचाराची सभा आहे आणि आज या भारतीय जनता पक्षाला मतदानासाठी आणि सर्व उमेदवार आपल्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे उभे आहेत, त्यांना निवडून देण्याकरता आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि साहेब यांचं मी आपल्या सर्वांच्या मनपूर्वक स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो। निवडणूक सुरू झाल्याच्या नंतर एक मोठी चांगली सुरुवात आपल्या भारतीय जनता पक्षाने केली आणि आज राज्यभरामध्ये 100हून अधिक जागा बिनविरोध आणण्याचं काम माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे आणि चांगली, मला वाटतं आपलं एक शुभशकून म्हटलं पाहिजे। या दृष्टीने या संपूर्ण निवडणुकीची आता सुरुवात झालेली आहे। अनेक ठिकाणी आघाड्या आहेत, बिघाड्या आहेत, परंतु विधानसभेच्या प्रचंड यशानंतर सर्वाधिक जागा जिंकणारा आपला भारतीय जनता पक्ष 135 जागेवर निवडून आला आणि राज्यक्रम केला। उद्याच्या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून ही विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर आहे। आज राज्यात वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करताना प्रामुख्यानं त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री करतील, परंतु आपल्या आता विशेष जे काम त्यांच्या माध्यमातून सुरू आहे ते म्हणजे आपल्या शिर्डी मध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार करण्यासाठी संरक्षण उत्पादन क्लस्टर जे आपल्याला मंजूर केलं त्यासाठी मी वतीने करतो। 2 शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये तरुणांना रोजगार मिळणार आहे। जरा पशुसंवर्धनाच्या जागेचा त्यावेळी मी पशुसंवर्धना सुद्धा ही वसाहतीला जागा द्यावी अशा प्रकारचा आपण त्यावेळी निर्णय केला होता, परंतु नंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी तो निर्णय, परंतु जे आपण करत चाललेलो विशेष करून आपली 40 पाण्याची वाट पाहत होते, माननीय फडणवीस पश्चिम महाराष्ट्र पाणी असेल, दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा मुद्दा असेल, सगळं काम राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी सुरू केलं आणि हा संपूर्ण पाण्याच्यावर अवलंबून असणारा आपला भाग आहे। सामन्याने पाणी भाग आहे आणण्याच्या नंतर हे सगळे प्रश्न आपोआप सुटतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही। जिल्ह्यात सर्वच ठिकाणी आज महायुतीचे आपले उमेदवार उभे आहेत। भारतीय
आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, 2 ठिकाणी आपल्या मित्र पक्षाचे उमेदवार, आपली महायुती आहे. परंतु राज्याच्या नागरिक विस्तार जर खऱ्या अर्थानं आपल्याला जर काम करून घ्यायचं असेल तर भारतीय जनता पर्याय या ठिकाणी पाहिजे. आणि म्हणून उमेदवार उभे आहेत त्यासाठी राज्याच्या आता 500 करतील. परंतु कोपरगावच्या या सगळ्या राजकारणाच्या मध्ये आज आपला जो उमेदवार आहे भारतीय जनता पक्षाचा, तो फक्त आणि फक्त मान्य ठिकाणी सांगितलं पाहिजे. त्यामुळे कुठल्या म्हणण्याचं कारण नाही. आणि स्वच्छता करणार आपण समोर गेला काय अडचण नाही. तुम्ही मला आका म्हणा, मला वाटत नाही. तुम्हाला सांगितलं पाहिजे काही तर आकाच्या मनात जर आलं तर काय होऊ शकतं हे सुद्धा मी तुम्हाला सांगू शकतो. आपण त्यामुळं आपण आपल्या वक्तव्यावर जरा ठेवलं पाहिजे. कोणाला आका म्हणायचं, कोणाला का, कोणाला बा, हे याला मर्यादा पाहिजे. आपल्याला जर निवडणुकीत यश पाहिजे असेल तर आपण आपल्या मनात ठेवला पाहिजे. मिळत नाही हे तुम्हाला सांगून टाकतो नंबरपणे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आम्हाला स्पष्ट आदेश आहे फडणवीस साहेबांचे. आणि मी साहेब इच्छितो कोपरगावचा नगराध्यक्ष हा भारतीय पक्षाचा निवडून शंका नाही. मामावर अधिपतीचा अधिकार आहे, विचार शांत स्वभावाचा सगळं. मी शांत माणूस तुम्हाला माहिती आहे की नाही? का नाही माहिती तुम्हाला? काय कोणा मला कोणी म्हणजे मला त्रास द्यायला आवडत नाही. आणि मी आमच्या सगळ्याचा तुम्ही चिंता करू नका. निवडणूक आपणच जिंकणार आहोत. काही जरी आपल्या मनात शंका ठेवू नका. निवडणूक जिंकण्यासाठीच आपण कोपरगावमध्ये आलेलो आहोत. आणि आज साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना त्यांचा पुढे शब्द खाली पडेल, त्यांचा अनादर होईल असं कोणतं काम आम्ही करणार नाही ही मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो. मनापासून भारतीय जनता पक्षाचे आपले उमेदवार आणि सर्व नगरसेवकांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावं अशी विनंती करतो. मनापासून धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि शेवटी सब एकच मुद्दा सांगतो, या जिल्ह्यामध्ये सध्याच्या लोकांच्या मध्ये भीतीचं वातावरण बिबट्याचं. जवळ 2000वर बिबटे जिल्ह्यामध्ये आहे. लोकांच्या मध्ये भीतीचं वातावरण आहे. पण आपण राज्यातला पहिला निर्णय केला. जवळ 9 कोटी रुपये आपण डीपीडीसी मधून दिले. 22 गाड्या आता आपण रेस्क्यू व्हॅन विकत घेतल्या. नाईट कॅमेरेज घेतलेत आपण. त्या ठिकाणी 300च्या वर पिंजरे आपण विकत घेतलेत. थर्मल ड्रोन घेतले आपण आता. आणि सर मला सांगितलं पाहिजे की पुढच्या काही मध्ये कोपरगाव तालुक्यातच मोठ्या घटना घडल्याच्या आत आणि जिल्हाभरामध्ये घटना घडतायत. परंतु खाली या संदर्भामध्ये उपाययोजना आम्ही करतो. एकदम आपल्याला सांगितलं पाहिजे. पुन्हा एकदा साहेब आपलं स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.